ऐका ना, असे जरी आपल्या नमुन्यासारखे जरी आपले लाड झाले असते तर आपणही क्लास 1 अधिकारी तर नक्कीच झालो असतो. हर रोज एवढे फरमाईश, एवढा लाड, एवढे एवढे वेगळे वेगळे पदार्थ आपल्याला कसले होते बाई. आम्हाला तर गावाच्या बाहेर होती शाळा. त्या शाळेमध्ये सकाळी जावं लागायचं 7:30लाच. त्यामुळं चहा चपाती खाऊन जायचो 4 वाजेपर्यंत. शाळेत खिचडी मिळायची, ती खिचडीवर दिवसभर घालायचो. आता यांचे तर बघा किती लाड, किती हे. असो, चला तर मग आज आपण मसाला भेंडी बघूया. छान मी स्वच्छ भेंडी, 1 पावशर भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. तिला मधातून कट केली, पुसून घेऊन मधातून कट केली. एकीकडे कढईमध्ये ना कांदा, खोबरं, शेंगदाणे हे सगळे लाल भाजून घेतले. त्यामध्ये अर्धी वाटी हिरवी मिरची घातली, ती पण छान लालसर होईपर्यंत भाजून घेतली. आता तिला एका जारमध्ये घेतले. त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं एकत्रच घालायचं आणि मिक्सरमधून जितकं बारीक होईल तितकं बारीक हे करायचं, वाटून घ्यायचं. एकीकडं मी सुहाना मसाला घातला आहे आता त्या मिक्सरमध्ये, याच्यामध्ये तो मिक्स केलेल्या याच्यामध्ये. काळा मसाला घातला आहे, थोडीशी जिरेपूड घातली, हळद घातली, चवीनुसार मीठ घाला, जिरेपूड पण घातली. ते सगळं एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्या. ते बघा आता एकजीव केलं. आता ती कापलेली भेंडी होती का वांग्यासारखी, तिच्यात मसाला भरून घ्या. पाणी न घालता मिक्सरमधून काढून घ्यायचा, म्हणजे होतं ते कांद्याने त्याने आपोआप हे होतं, ओलसर होतं ते. एकीकडे कढाई ठेवली, त्यात 3 उबळे तेल घातले. त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी आणि लवंगाचे 2 हे घातलेत, लवंग घातल्यात अख्ख्या. त्यात तो मसाला घालून भेंडी टाकून एकदम व्यवस्थित फ्राय करून घेतले. 2 मिनटं चांगलं फ्राय करून घ्या. हे बघा आता 1 मिनिटवर आता एक अर्धी वाटी पाणी घाला, म्हणजे भेंडी नरम होईल. हे बघा मी अर्धी वाटी पाणी घातले. तिला डबल फ्राय करून घ्यायचं. तिला 10 मिनटं अशी झाकून ठेवा. हे बघा व्यवस्थित हे केली, व्यवस्थित शिजली ती भेंडी, सगळी नरम झाली, पाणीही नाही सुटलं, व्यवस्थित हे होती. आणि खरंच खूप भारी होती भेंडी. नक्की करून बघा आणि छान लागते. हे बघा कांदा, लिंबू टाकून मी सर्व केली.